जय गजानन. मेष राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक क्वेश्चन घ्यायचा आहे. पटकन कुठलाही तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न असेल ज्याचं उत्तर तुम्हाला कुणाकडनं हवं होतं, ज्याचं उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं, ज्या प्रश्नामध्ये तुम्ही अडकून बसलेले होतात, असा काही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आज आपण बघणार आहोत एंजल्सद्वारा. एंजल्स तुम्हाला गायडन्स पण करतील आणि येस नोमध्ये उत्तर पण देतील की तुम्हाला काय करायचं आहे, नाही करायचं आहे. फक्त फेथ ठेवायचा आहे, विश्वास ठेवून या रीडिंगला रेझोनेट व्हायचं आहे आणि आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या आणि मनामध्ये एक प्रश्न घ्या. आपण पटकन या गायडन्सला रेझोनेट होऊ आणि गायडन्स बघू आपण की गायडन्स काय आहे. सो सगळ्यात अगोदर आपण येस नोमध्ये गायडन्स बघू की येस नोमध्ये काय गायडन्स आहे म्हणून. येस, तुम्ही जेही काही इच्छा होती तुमची, जेही काही म्हणजे मनामध्ये थॉट्स होता, जेही काही करायचं ठरवलेलं होतं, जो पार्टनर होता, जो जॉब होता, जो बिझनेस होता, जे ट्रीटमेंट करायची होती, जे शिक्षणाचा निर्णय तुमच्या मनामध्ये होता की जे तुम्हाला करायचं ते होणार आहे. कॉन्स्टंट यस आहे, होणार म्हणजेच होणार. याच वर्षामध्ये तुम्हाला त्याचा योग्य निर्णय जो तुम्ही घेतला होता त्याचं येस नोमध्ये उत्तरही तुम्हाला याच वर्षामध्ये त्यांचा याच वर्षामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल की जे तुम्ही करायचं ठरवलेलं होतं ते कितपत योग्य होतं ना, ते ह्याच वर्षामध्ये तुम्हाला कळून येईल. आताच म्हणजे तुम्हाला समजेल. ऑपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत येत आहे, छान छान ऑपॉर्च्युनिटी येत आहेत. हेही तुम्हाला ह्या वर्षामध्ये म्हणजे खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येतील, खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर येतील. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चूज करायचं की काय करायचं नाही करायचं, आणि जे कराल ते तर योग्य होणारच नाही. रिमाइंडली पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या समोर येतील, पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत, सगळं काही छान छान होणार आहे. रिकव्हरी करा, ज्या काही गोष्टी तुम्हाला करण्यासारख्या आहेत, ज्या काही गोष्टी सुटून जात आहेत त्यांना रिकवर करा, सगळं करण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्हच घडणार आहे, पॉझिटिव्ह चेंजेस होणार आहेत मेष राशीच्या जातकांसाठी. ज्यांनी ही काही प्रश्न असेल किंवा प्रश्न घेतलाही नसेल एखाद्या वेळेस मनात, पण विचार करा की या क्षणी तुमच्या माइंडमध्ये काय चालू होतं जेव्हा ही रील तुमच्यापर्यंत आलेली आहे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.